घरगुती हिंसाचाराची वाडटी आकडेवारी हुसक्याचो विषय जावन रावला। घरगुती हिंसाचार, प्रभाव आणि कायदेशीर तरतुदी या विशयाचेर जागृताय कार्यावळ बायणाच्या रवींद्र भवनात जाली। पळयात पुराय बातमी। अर्ज NGO बायणा आणि बाल उदरगत संचालनालयाच्या भागीदारीन ही जागृताय घडोवन हाडली। या कार्यावळीत घरगुती हिंसाचारांतल्यान वाचिल्ल्या लोकांची वैयक्तीक गवाय आशिल्ली। तांकां तोंड दिवपी वैयक्तीक आणि कायदेशीर आव्हानां दाखयलीं। तशेंच माहितीपूर्ण सत्र जाले कि हमारे काम करने के दौरान बहुत सी महिलाएं हमारे पास अप्रोच करती थी सर्विसेज के लिए। अब डोमेस्टिक वायलेंस ये इंग्लिश टर्म है, पर इसका मतलब है कि घरेलू वायलेंस, जिसके अंदर घर में महिलाओं को प्रताड़ित किया जाता है। ये अगर हमारे अनुसार बहुत ही कॉमन है, पर जो भारत सरकार का जो स्टैटिस्टिक्स है उसके अनुसार करीबन 30% औरतें हमारे देश में 18 से लेकर 50 साल की उम्र में जिनकी शादी हुई है, उन्होंने घरेलू अत्याचार सहन किया है। रेजिडेंस ऑर्डर एक मेळटा, म्हणजे तांकां जर भायर काडटा सो जाल्यार तांकां म्हणजे घराचेर तांकां रावपाची एक तांकां वेवस्था करची अशी घरान, म्हणजे तेचो मिस्टराचो आसा तांकां म्हणजे रेजिडेंस ऑर्डर मेळटा तांकां हेजे। सो भायर तुमकां अप्रोच जाय तुमी तांकां हेल्प करपाक? हय हय, आणि एवरी थर्सडे हांव हांगा आसता, म्हणजे हितून ICDS आमचे प्रोजेक्ट आसा, ऑफिस आसा, सो तेचे थंयसर हांव एवरी थर्सडे आसता टू टेक अप दिस इशू further and to see whatever findings that has come from the research, we are able to implement it. And I'm really happy that now we have a women protection officer. Though she is not here full time, she's got additional charge, but at least we are happy that the government has appointed a protection officer with a background of on the subject of women on psychology and social and legal aspect to handle cases of domestic violence. जरी आम्ही 21व्या शतकान आसा, 2025 आसा, तरी आसतना आम्ही वारंवार पळयता की महिलांचेर खंय तरी अत्याचार जाता। अत्याचार म्हणजे खंय तरी भायर धाकट्या चलये किंवा भायर जाले म्हणून आमच्या घरा भितर जाता, आणि घरा भितर जाताना अशें जाता की खंय तरी घोव बायलेक मारता। आणि आम्ही TV सिरियलां बघता सास भी कभी बहू थी, पण ती सास जी असता ती सुनेचेर करता, मग ती सून सास जाली काय ती कंटिन्युटी जाता। पण हे खंय तरी दाराच्या भायर येना। पण अर्ज अशी संस्था अरुण पांडे जी आसत, जुलिना आसत, रुपा आसत किंवा चायल्ड वेलफेअर यांच्यानी काय वाचा फोडलेली आसा। अरुण पांडेजीन आमचे संबंध म्हाका दिसता 25-30 वर्सां ह्याच जाग्याचेर आमचे जाल्ले, तेन्नाच्यान तेंच्यांनी बरी संस्था केल्या, महिलांक एम्प्लॉयमेंट दिला, जॉब दिला। पण महिलांच्या कडेन अपील आसा की कितें जाता तेका वाचा फोडपाची गरज आसा। हेतूंतल्यान जर बरेपण जालें जाल्यार बरें आसा, पण अत्याचार सहन करून आपण घेवप ही सगळ्यात व्हडली चूक आसा। आणि शेजाऱ्याच्या सुद्धा जर कोण महिलेक दिसता की त्याच्या घरान कितें जाता, घरान डोकावप ना, पण त्या महिलेक जर अत्याचार जाता तर त्या महिलेक खातीर आपुणूय प्रोटेक्शन करप फुडें वचप म्हत्वाचें आसा। गव्हर्मेंट ऑफ गोवा डॉक्टर प्रमोद सावंत आणि प्रोटेक्शन ऑफिसर हांगा अपॉइंट केला मुरगांवां खातीर, म्हणून अत्यंत बरें आसा। आमी सुद्धा सरकार कडेन मागतले की तुमी कायमची हांगा एक प्रोटेक्शन ऑफिसर आसपा जाय, त्या महिलांक खंय तरी वचून उलोवपा खातीर आसपा जाय। आणि रवींद्र भवनान जे लीगल सेल आसा, MS लॉ कॉलेजीची ती भुरगीं हांगा आसता, तेजे सुद्धा आमी तांकां सांगला की रवींद्र भवनान तुमकां केन्नाय जर ही प्रिमायसीस जाय पडत, एनी टाइम एंड एवरी टाइम वी आर ओपन। आणि महिलांच्या खातीर म्हणून रवींद्र भवन सुद्धा अनेक वर्कशॉप ऑर्गनायज करता, म्युझिक आसत, सकाळच्या वेळार सिनियर महिला आमचे कडेन येवन शिकतात, कथक, हार्मोनियम, तबला, कीबोर्ड। त्या महिलांच्याकडे अपील आसा की आपले चूल मूल करत करत हेतून सुद्धा आपलो टाइम दिवचो, आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आसात। गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर।